नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आले पट्टणकुडी येथे, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव। तर येत्या 20 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले यात्रेनिमित्त। आता आपण त्या संदर्भातच कमिटीची मुलाखत घ्यायला आलोय। तर आता ह्या मैदानाचं नेमकं बक्षिसाचं वितरण कसं असणार आहे, त्याचप्रमाणे किती गटात हे मैदान पार पडणार आहे, तसंच पट्टा कसा असणार आहे, तसंच नियम व अटी काय आहेत, हे संपूर्ण आता माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर आपल्यासोबत संपूर्ण पंच कमिटी आहे। तर आता आपण सुरुवात करूया। तर दादा, पहिला तुमचं नाव सांगा। मी विद्याधर बाळासाहेब कागे। आमच्या गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या निमित्त 20 तारखेला सकाळी 9 वाजता भव्य विराट शर्यती या शर्यतीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। आणि या शर्यतीचा नियम म्हणजे ही भव्य शाहू शर्यत मैदान आहे आणि या ठिकाणी विना लाठीकाठी, विना करंट आणि कुठल्या प्रकारचं म्हणजे त्यामध्ये 2 नंबर जरी आढळलं तर त्याला आम्ही बक्षीस देणार नाही। आणि आम्ही शपथ घ्या लावणार त्यांना। आणि आमची जागृत देवस्थान आहे महालक्ष्मी देवी, त्यामुळं बक्षीस घेतल्यानंतर पण ज्यांनी प्रामाणिकपणे ते बक्षीस घ्यायला येतील त्यांना आम्ही त्या देवीचं शपथ घेऊन अंगार शिवून मगच आम्ही त्यांना बक्षीस देणार। बरोबर। म्हणजे आता बघा, हे आमच्या शाहू शर्यत मैदानामध्ये जनरल बैलगाडी अ गटासाठी पहिलं बक्षीस आहे 1 लाखाचं, दुसरं बक्षीस आहे 75,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 51,000 रुपये, चौथं बक्षीस आहे 25,000 रुपये। असं भव्य अशा प्रकारचं आम्ही शर्यतीचं आयोजन केलं आहे। तर एकूण 4 बक्षीस असणार। 4 बक्षीस असणार। आणि प्रवेश फी त्यासाठी प्रवेश फी 10% म्हणजे 10,000 रुपये, 10% 10,000 रुपये। अशाच प्रकारचं जनरल मध्ये ब गट, त्याचं पहिलं बक्षीस आहे 25,000, दुसरं बक्षीस आहे 15,000, तिसरं आहे 10,000। तसेच जनरल बैल घोडागाडी, त्याचं पहिलं बक्षीस आहे 15,000, दुसरं 10,000 आणि तिसरं 7,500 रुपये। तसेच जनरल घोडागाडी शर्यतीचं पहिलं बक्षीस आहे 10,000, दुसरं बक्षीस आहे 7,000 आणि तिसरं आहे 5,000। सिंगल घोडा जनरल सिंगल घोडाचं पहिलं बक्षीस आहे 7,000, दुसरं आहे 5,000 आणि तिसरं आहे 3,000। तसेच बिनदाती बैल घोडागाडी शर्यतीचं पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं आहे 3,000 आणि तिसरं आहे 2,000। जनरल सिंगल टांगा घोडा शर्यत पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं आहे 3,000, तिसरं आहे 2,000। 2 पटा पहिला जुना नवतर घोडागाडी शर्यत पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं आहे 3,000, तिसरं आहे 2,000। असं एकूण 8 गटामध्ये आम्ही हे शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण या मैदानाची नियमवाटी बघूया। सुरुवातीलाच त्यांनी थोडक्यात नियमवाटी सांगितल्यातच, पण एक थोडं आपण नियमवाटी आता व्यवस्थित बघणार आहे। तर आता नियमवाटी सांगा। या शर्यती पार पडत असताना आमचं पहिला कंडिशन म्हणजे तुम्ही बॅटरीचा उपयोग करता कामा नये, करंटचा उपयोग न करता, आणि विना लाठीकाठी हे शर्यत मैदान आहे। कुठल्या प्रकारचं मोटरसायकल कोणीही जर लावले, तुमच्या बाजूच्या समर्थकांनी जर त्यांना मोटरसायकल जर लावलेलं दिसलं, आम्ही ड्रोनच्या माध्यमातून, कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याला शोधून त्याचं बक्षीस आम्ही देणार नाही। आणि त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे तक्रार चालणार नाही। आणि हे शर्यतीचं नियोजन पोलीस बंदोबस्तात होणार असल्यामुळं, आणि गावकऱ्यांनी पण शर्यत प्रेमी असतात, कुठल्या प्रकारचं मारहाण किंवा मोटरसायकल जर लावलेलं दिसलं तर ते पण जर कारवाई केलं तर त्याला आम्ही शर्यत कमिटी जबाबदार राहणार नाही। आणि हे स्ट्रिक्टली म्हणजे जनावरांना अजिबात यामध्ये शर्यतीमधून त्रास होता कामा नये याची दक्षता आम्ही घेणार आहोत। आणि शर्यत प्रेमी दक्षता घ्यायची आहे आणि शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्यांनी पण याची दक्षता घ्यायची आहे। बरोबर। तर मित्रांनो, आता कमिटीने सांगितलंच की कुठल्याही प्रकारची बॅटरी काठी मोटरसायकल तर चालणार नाही। अनेकांचा गैरसमज असतो की हे मैदान कर्नाटकात आहे, सगळं चालतंय, सगळं खपतंय। तर असं कुठल्याही प्रकारचे इथं गैरप्रकार चालणार नाही। जर का तसं आढळल्यास ती गाडी पण कॅन्सल करण्यात येईल। आणि जर का प्रेक्षकांनी काय एखादा आपलं जर का दगड हातात घेऊन जर का त्याला काय शिक्षा द्यायची ठरवली तर ती त्याला वैयक्तिक तो माणूस जबाबदार आहे, जो मोटरसायकल किंवा बॅटरी किंवा काय। आणि त्याचप्रमाणे इथं खडकलाट पोलीस स्टेशन आहे, त्यांचा इथं बंदोबस्त पण असणार आहे या मैदानाला। तर तसं जर का आढळलं आणि पोलिसांनी कुठल्याही प्रकारची केसेस टाकल्या तर त्याला परत कमिटी जबाबदार अजिबात राहणार नाही। बरोबर। तर मित्रांनो, ही होती पंच कमिटीची मुलाखत। आता पुढेच तुम्हाला पट्टा पण आपण टाकणार आहे व्हिडिओ शेवटला, तर यायला विसरू नका। दिनांक 20/9/2025 रोजी सकाळी आता 9 वाजता मैदान पार पडणार आहे। करेक्ट 9 वाजता स्टार्ट होणार, कारण 8 गटात आहेत, त्यामुळे वेळ होईल, लोकांना त्रास नको, तेच की उन्हाचा पण त्रास होऊ शकतो।
त्यामुळे बरोबर हे 9ला म्हणजे 9ला हे शार्प मैदान आणि चालू पाण्याची वगैरे पण आम्ही सोय करणार आहोत हा, हा. मैदानात. तेच की. तर कमिटीनं पाण्याची इतर सगळ्या त्यांच्याकडनं जी शक्य होईल त्या सोयी पण केल्यात. तर यायला विसरू नका. बॅरिकेड्स धन्यवाद. लावून बॅरिकेड्स लावूनच शर्यत होणार. ठीक आहे.